नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म लवकर भरल्यामुळे विद्यार्थ्याच्या रँकवर काही परिणाम होतो का? विद्यार्थ्याच्या रँकमध्ये काही सुधारणा होते का? अशा प्रकारचे प्रश्न आता विद्यार्थी आपल्याला विचारताना पाहायला मिळतात। तर या संदर्भात डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकं या वर्षी म्हणजे नीट 2024 आणि नीट 2025 या दोन्ही वर्षामध्ये नेमके काय बदल झालेले आहेत या संदर्भात आणि या संदर्भात येणाऱ्या प्रश्नांचं उत्तर NTA आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये कशा प्रकारे दिलेलं आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। आता विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतोय की नीटचा फॉर्म लवकर भरला तर आपल्याला सेंटर मिळण्यामध्ये काही परिणाम होतो का किंवा आपल्या रँक मिळण्यामध्ये काही परिणाम होतो का असा प्रश्न विद्यार्थी आता विचारत आहेत। तर या संदर्भातलं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला NTAच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमधला टाय ब्रेकिंग रूल जो आहे तो समजून घेणं महत्त्वाचं आहे। 2024ला टाय ब्रेकिंग रूल कशा प्रकारे होता, त्याचबरोबर 2025 मध्ये त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। महत्त्वाचे कोणते बदल आहेत, नेमकं टाय ब्रेकिंग रूल म्हणजे काय याविषयी डिटेल आता आपण पाहूयात। तर टाय ब्रेकिंग रूल म्हणजे काय, तर NTA ही एक एक्झाम घेणारी बॉडी आहे। NTAचं काम आहे विद्यार्थ्याचा पेपर कंडक्ट करण्यापासून विद्यार्थ्याचा रिझल्ट लावेपर्यंतचे संपूर्ण काम NTA मार्फत म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत करण्यात येतं। ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक बॉडी आहे। आता NTAला विद्यार्थ्याचा पेपर तर घ्यावाच लागतो, त्याचबरोबर विद्यार्थ्याचा रिझल्टसुद्धा लावा लागतो, त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला रँकसुद्धा द्यावी लागते। म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये किती विद्यार्थी एक्झामला बसतील, त्याचबरोबर किती विद्यार्थी क्वालिफाय होतील आणि क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांना रँक कशा प्रकारे द्यायच्यात हा संपूर्ण रूल्स अँड रेग्युलेशन ठरवण्याचं काम NTAकडे आहे। आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा रँक या ठिकाणी मिळत असतो। मार्क्सनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी वेगळा रँक दिला जातो आणि तो रँक कशा प्रकारे दिला जातो यामध्ये रँक देत असताना विद्यार्थ्यांना मार्क्सच्या बेसिसवर रँक दिला जातोच, परंतु दोन विद्यार्थ्यांना सेम मार्क्स असतील। उदाहरणार्थ A नावाचा विद्यार्थी आहे त्याला सुद्धा 620 मार्क्स आहेत, B नावाचा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला सुद्धा 620 मार्क्स आहेत। या कंडिशनमध्ये कोणत्या विद्यार्थ्याला वरचा रँक द्यायचा ह्या ठरवण्यासाठीचे जे काही रूल आहेत त्या रूल्स अँड रेग्युलेशनला आपण टाय ब्रेकिंग रूल्स असं म्हणतो। म्हणजे सेम मार्क्स विद्यार्थ्याला आले तर कुठल्या विद्यार्थ्याला चांगला रँक द्यायचा किंवा वरचा रँक द्यायचा हे ठरवण्यासाठीचे जे काही नियम आहेत त्या नियमांना टाय ब्रेकिंग रूल्स असं म्हणतो। 2024 मध्ये हे रूल्स थोडेसे वेगळे होते, 25 मध्ये याच्यामध्ये थोडासा बदल केलेला होता। 2024 मध्ये जी काही नीटची परीक्षा झालेली होती त्या परीक्षेवर बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी उद्भवलेले होते। परीक्षेची जी काही पारदर्शकता आहे ती सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आलेली होती। एका कंडिशनला NTAने 2 सेम मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना रँक देत असताना ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म अगोदर भरलेला होता अशा विद्यार्थ्यांना वरचा रँक दिलेला होता, त्यावरून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते। आता ते रूल बदलून NTAने यावर्षी नव्याने काही नियम लागू केलेले आहेत। अगोदर आपण पाहूयात की 2024ला कशा प्रकारचे नियम होते टाय ब्रेकिंगचे। जर 2 विद्यार्थ्यांना सेम मार्क्स आले तर वरचा रँक देण्यासाठी काय रूल होते 2024ला, तर पहिली कंडिशन होती की 2 विद्यार्थ्यांना सेम मार्क्स आले तर नीटच्या एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषयामध्ये जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्याला वरचा रँक द्यायचा, ही पहिली कंडिशन। आता दोन्ही विद्यार्थ्याचे मार्क्स सेम आहेत, दोन्ही विद्यार्थ्यांना बायोलॉजीमध्ये सुद्धा सेम मार्क्स आहेत, अशा कंडिशनमध्ये त्या विद्यार्थ्यांचे नीटच्या एक्झाममधले केमिस्ट्रीचे मार्क्स पाहिले जायचे। हेही जर सेम झाले तर या ठिकाणी फिजिक्समध्ये ज्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याला वरचा रँक दिला जायचा। आता दोन्ही विद्यार्थ्यांना नीटमध्ये पण मार्क्स सेम आहेत, फिजिक्समध्ये पण मार्क्स सेम आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण सेम आहेत, बायोलॉजीमध्ये पण सेम आहेत, अशा कंडिशनमध्ये NTAने रँक देण्याची जबाबदारी जी आहे मानवी हस्तक्षेपाशिवाय म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या इंटरफेरन्स शिवाय कम्प्युटरवर ही जबाबदारी सोपवलेली होती। आणि कम्प्युटरनी ज्या विद्यार्थ्यांना नीटचा फॉर्म अगोदर भरलेला होता
अशा विद्यार्थ्याला वरचा रँक दिल्याचं सुद्धा आढळून आलेलं होतं। NTA तशा प्रकारची नोटीस सुद्धा काढलेली होती। याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे या वर्षीच्या टाय ब्रेकिंग रूलमध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। काय आहे 2025 चे टाय ब्रेकिंग रूल? जर दोन विद्यार्थ्यांना सेम मार्क्स आले तर वरचा रँक देण्यासाठी यावर्षी सर्वात अगोदर नीटच्या परीक्षेमध्ये बायोलॉजी विषयामध्ये ज्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना वरचा रँक दिला जाईल। त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे मार्क्स चेक केले जातील आणि त्याच्यानंतर फिजिक्सचे मार्क्स चेक केले जातील। हे संपूर्ण विद्यार्थ्यांचे सारखे आले तर मग पुढचा त्यांनी पर्याय निवडलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी चुकीचे प्रश्न सोडवलेले आहेत अशा विद्यार्थ्याला वरचा रँक देणे। हेही सेम झालं तर मग पुढचा त्यांनी त्या ठिकाणी नियम लावलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी चुकीचे प्रश्न बायोलॉजी विषयात सोडवलेले आहेत अशा विद्यार्थ्याला वरचा रँक द्यायचा आहे। हेही जर दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये सेम झालं तर मग ज्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी चुकीचे प्रश्न केमिस्ट्री विषयात सोडवलेले आहेत अशा विद्यार्थ्याला वरचा रँक दिला जाणार आहे। हेही कोइन्सिडन्सली सेम झालं तर मग ज्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी फिजिक्समध्ये चुकीचे प्रश्न सोडवलेले आहेत अशा विद्यार्थ्याला वरचा रँक दिला जाईल। अशा प्रकारचा नियम आहे। इथपर्यंत जरी दोन्ही विद्यार्थ्यांचे सगळ्या सिच्युएशन सारख्या जुळून आल्या तर मात्र यानंतर दोन विद्यार्थ्यांना वरचा रँक देण्यासाठी यावर्षी एक एक्सपर्टची कमिटी नेमवली जाणार आहे। म्हणजेच काही एक्सपर्ट लोक त्या ठिकाणी बसणार आहेत आणि ती लोक चेक करणार आहेत की कोणत्या विद्यार्थ्याला वरचा रँक द्यायचा आहे। त्याच्यामुळे यावर्षी कम्प्युटरवर डिपेंड NTA राहणार नाही, यावर्षी एक एक्सपर्टची टीम सुद्धा त्या ठिकाणी बसणार आहे। त्याच्यामुळे नीटचा फॉर्म तुम्ही कधीही भरला तरी तुमच्या रँकवर यावर्षी काहीही परिणाम होणार नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरण्याची घाई करू नये। अगदी संपूर्ण डॉक्युमेंट जमा झाल्यानंतर, अगदी डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन झाल्यानंतर फॉर्म भरायला घ्यावा। अगदी उशीर पण करू नये आणि खूप घाई पण करू नये। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला जो योग्य वेळ वाटतो त्या योग्य वेळामध्ये विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे नीटचा फॉर्म तुम्ही कधीही भरला तरी तुमच्या रँकवर त्याचा काही परिणाम होणार नाही। त्याचबरोबर लवकर फॉर्म भरला तर आपल्याला पाहिजे ते सेंटर भेटतं का असा एक प्रश्न विद्यार्थी त्या ठिकाणी विचारतात, तर याचा सुद्धा परिणाम काही होत नाही। तुम्ही तुमच्या निवांत वेळेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला योग्य वाटेल त्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या। तुमच्या रँकवर किंवा तुमच्या रिझल्टवर तुम्ही फॉर्म आज भरला किंवा 2 दिवसांनी लेट भरला तर तुमच्या रिझल्टवर, तुमच्या रँकवर, तुमच्या सेंटर मिळण्यावर कसलाही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही। शक्यतो NTA विद्यार्थ्याच्या ॲड्रेसनुसार ज्या विद्यार्थ्यांनी पहिला ऑप्शन दिलेला आहे त्या शहरामध्ये विद्यार्थ्यांना एक्झाम देण्याची सुविधा त्या ठिकाणी करत असतं। खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं की विद्यार्थी एका शहरातला आहे आणि कुठं खूप लांब त्याचं सेंटर आलेलं आहे, त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्याचं सेंटर देण्याचा प्रयत्न NTAचा असतो। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य वेळी आपल्याला जो वेळ योग्य वाटेल, जेव्हा आपली पूर्ण तयारी झालेली आहे फॉर्म भरण्याची त्या वेळात आपला फॉर्म भरून घ्यायचा। NTAचे हे जे काही टाय ब्रेकिंग रूलची PDF आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हे रूल्स आहेत, कशा प्रकारे NTA वरचा रँक देण्यासाठी जे काही नियम लावलेले आहेत ते कशा प्रकारे आहे ते तुम्ही डिटेल त्या ठिकाणी पाहू शकता। ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोर्स आहे, तुम्ही तो परचेस करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।